वेलकम लेट्स टुगेदर मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। कसे आहात सगळे? मजेत? मीही मजेत। अतिशय युनिक माहिती आणली आहे आज 7:30 वरती। ही 7:30 नेमकी काय असते? जेवढ्याही भ्रामक कल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहेत ना 7:30 विषयी, आज सगळ्या धुवून निघणार आहे। अतिशय युनिक माहिती आणली आहे, एकदम ट्रूथ ऑथेंटिक। तेव्हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे सगळ्यांनी। का 7:30 आल्यावर नेमकं त्या माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, 7:30 मध्ये कोण आपल्याला वाचवतं आणि 7:30 म्हणजे नेमकं काय? तर असं असतं, ज्यावेळेस आपल्याला 7:30 येते ना त्यावेळेस काही काळाकरता आपल्याला शनी महाराजांपुढे उभं केलं जातं। जसं कोर्टामध्ये एखाद्या कैद्याला उभं केलं जातं, त्यावेळेस शनी महाराज जज असतात। शनी महाराज आहेत ना, न्याय करतात। आपल्या या जन्माच्या कर्मांचाही गतजन्मीच्याही कर्मांचाही आपल्या सगळ्या फायली त्यावेळेस उघडल्या जातात। आपल्या कर्मांच्या फायली शनी महाराजांपुढे असतात। शनी महाराज काय करतात? सगळ्या फायली काढतात। ऐ ह्याचं हे कर्म आहे, लगेच ही केस निकालात काढा। त्याचं ते कर्म आहे, त्या जन्मीचं कर्म आहे ना, यावर्षी यावेळेस त्याला ते फळ खायला द्या। आपल्या सगळ्या कर्मांचा लेखाजोखा महाराजांपुढे असतो आणि ते आपल्याला न्याय करत असतात। अक्षरशः त्या काळामध्ये आपल्याला आपणच बोललेले वाईट शब्द चांगले प्रकर्षाने आठवतात का आपण पुढच्याला काय बोललोय, आपण काय कर्म केले। तीच घटना, सेम त्या टाईपची घटना आपल्या सोबत घडत असते आणि आपल्याला जाणीव होत असते का आपण असं ह्याच्या आधी कोणासोबत तरी वागलोय। आपल्याला कुठल्या कर्माची शिक्षा होती ह्याची पक्की जाणीव होत असते। त्यावेळेस आपण लोकांना बोलून नाही दाखवत का माझंच हे कर्म आहे म्हणून, पण आपल्या मनाला मात्र आतमध्ये जाणीव झालेली असते का आपण कुठल्या कर्माची शिक्षा घेतोय ते। आता या शनी महाराजांना खुश कसं करायचं? ज्यावेळेसही 7:30 येईल ना त्यावेळेस ना सगळ्यात पहिले जे वृद्ध माणसं असतात त्यांना बळच म्हणायचं, काय काका राम राम कसं चाललंय, बळच रिस्पेक्ट द्यायचा। त्यांना खूप जीव लावून राहायचं। जेवढे कोणी म्हातारी माणसं असतात ना त्यांची मदत करायची। शनी महाराज स्वतः वृद्ध आहेत, हा, सगळ्या वृद्धांची मदत करायची। घाम गाळायचा। आता मजुरासारखंच काम करा, कष्ट करा असं नाही, पण व्यायाम करून तुम्ही घाम गाळा। शनी महाराजांना घाम खूप आवडतो का या माणसाला घाम येतोय। कधी पण 7:30 आली ना सकाळ सकाळ लवकर उठायला चालू करून द्यायचं। आयुष्याला चांगली वळणं लावून घ्यायची, एक्सरसाइज करायची, चांगलं वागायचं, चांगलं खायचं, कष्ट करायचं। काही वाईट व्यसन असेल तर त्या काळामध्ये सोडून द्यायचं। सगळ्यांना रिस्पेक्ट देऊन वागायचं। आपल्यापेक्षा जे खालचे कामगार आहेत ना त्यांना तर खूपच जीव लावून राहायचं, रिस्पेक्ट देऊन राहायचं। शनी महाराजांना हे खूप आवडतं की आपण पुढच्याला रिस्पेक्ट देतोय। कधीच जातीवरून भेदभाव वगैरे करून असं खालच्या जातीचा वगैरे आहे असं एखाद्याला म्हणून अपमान करायचा नाही। या कर्माची तर भयंकर त्यावेळेस शिक्षा मिळते। म्हणून आपल्यापेक्षा खालच्या वर्गाला सुद्धा रिस्पेक्ट देऊन वागवायचं। बरं, आता जर तुम्ही म्हणत असाल मी या देवाचं खूप करतो, मी त्या देवाचं खूप करतो, मग ज्यावेळेस 7:30 येईन भले आम्ही काही कर्म केलेले असले तरी आमचा देव आम्हाला वाचवेल। साफ चूक। शनी महाराज आहे ना कुठल्याच देवाचं काही ऐकत नाही। कुठल्याच देवाचा वशिला शनी महाराजांपुढे चालत नाही। होतं असं, आपण जातो आपल्या देवाचं बोट धरून, मग आपला देव आपली बाजू घेऊन मांडतो शनी महाराजांपुढे, म्हणतो का यानं माझा एवढा मंत्र केलाय, यानं माझा एवढा जप केलाय, तेव्हा मग ह्यांची शिक्षा थोडी माफ करा। शनी महाराज काय म्हणतात माहिती का त्यावेळेस? बरं झालं ना सांगून, मग देव बाप्पा तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा, त्याला आत सोडा, त्याला माझ्या पुढे उभं करा, मी त्याच्या कर्माची फाईल चेक करणार आहे, भले त्यानं तुमचं कितीही केलेलं असो। कुठलाच देव त्यावेळेस मदतीला येत नाही। आपल्या कर्माची शिक्षा आपल्यालाही होणारच। एक देव आहे हनुमान, सगळ्यांकडेच ते म्हणणं आहे, सगळ्यांचंच ते म्हणणं आहे बरं का 7:30 आली ना हनुमानाची सेवा करा। हनुमानाची सेवा केली म्हणजे हनुमान मदत करतो, हनुमानाला हे वरदान आहे ते वरदान आहे, मग आपली शिक्षा कमी होते। साफ झूट। अजिबात हनुमानाची सेवा केली म्हणून तुमची शिक्षा कमी होणार नाहीये। पण होतं काय मी ते सांगते नेमकं। शनी म्हणजे एक चॅलेंज आहे। शनी आपल्याला एक चॅलेंज देत असतो, एक संकट देत असतो, एक शिक्षा चालू असते, एक परिस्थिती निर्माण झालेली असते 7:30 मध्ये। त्या चॅलेंजला पार करायची हिम्मत, ते चॅलेंज सहन करायची ताकद हनुमानाकडून मिळते। म्हणून असं सांगितलं जातं का 7:30 आली आहे ना हनुमानाची सेवा करा, हनुमानच तुमचं भलं करेन, तुमचं रक्षण करेन।
त्याच्यातून फक्त तुम्हाला हिंमत मिळणार आहे, सहनशक्ती मिळणार आहे आणि एक चांगला विचार मिळणार आहे. चांगला विचार कसा मिळतो? हनुमानाची भक्ती करून. ज्यावेळेस आपण एखादी शिक्षा चालू असते, आपण त्रासात असतो, त्यावेळेस आपल्याला जाणवते का आपण हे हे कर्म केलंय ना, त्यामुळे आपल्या संग हे हे घडते. तेव्हा आपण देवाला प्रॉमिस करतो की मी परत असं करणार नाही, मी परत इथून पुढे असं कुणाशी वागणार नाही. मग त्याच्यानंतर मी आता चांगलं वागणार. ही जी चांगलं वागणार आहे ना, ही जी बुद्धी आहे ही त्यावेळेस त्या हनुमानाकडूनच मिळालेली असते. म्हणून त्यावेळेस आपण हनुमानाची सेवा करा असे म्हणतो 7:30 पण बाकी तुमच्या शिक्षित तर काही कमी होणार नाही, पण ती हिंमत मिळणं सुद्धा खूप गरजेचं आहे. जसं समजा आता घरामध्ये कुणाची तरी मौत झालीये, वडील वारले, एखादा जर कमी हिमतीचा असेल तर तो काय म्हणेल? तो म्हणेल का आता आमच्यावर दुःखाचा पहाड आला, आता आमचं कुणीच राहिलं नाही, त्याच्यामुळेच आमच्यावर गरिबी आली. हे झालं मूर्खपणाचं लक्षण झालं, कमजोर मंगळाचं लक्षण झालं. पण तेच जर वडील वारलेत आणि त्यावेळेस मुलगा असं म्हणतोय का आता मी जबाबदार झालो, आता मला जबाबदाऱ्या उचलाव्या लागतील, आता मला काहीतरी केलं पाहिजे, मी हिंमत दाखवली पाहिजे, हे उत्तम मंगळाचं लक्षण आहे. ह्याला हनुमानाची ब्लेसिंग म्हणू शकतो आपण, एक चांगला विचार येणं. म्हणून 7:30 हनुमानाची सेवा करायला सांगितली जाते. आता जनरली काय होतं, 7:30 आली का सगळेजण जातात ते शनीला तेल वाहा, शनीचं हे सांगितलंय बाई, ते सांगितलंय बाई, हे करा ते करा. काही नाही, तुम्ही त्या जजला कितीही खुश करा, तो खुश होतच नाही. असं काहीही करून जज खुश होणार नाहीये. जज फक्त तुमचे कर्मच बघणार आहेत त्यावेळेस. मग कर्मच नीट करा. बरं, त्यावेळेस नुसते गेल्या जन्माचे किंवा याच जन्माचे कर्माच्या फायली नाही निघत बरं. आपले जे चांगले कर्म असतात ना ते सुद्धा निघतात. खूप लोक असतात बघा, एखाद्या गोष्टीवरती खूप मेहनत घेत असतात पण त्यांना यशच मिळत नसतं, पण त्यांना सुद्धा त्यांच्या चांगल्या कर्माला, त्यांची जी मेहनत आहे त्या मेहनतीला फळ 7:30 मिळतं. आणि अचानक 7:30 आल्यावर उलट त्यांचं भलं होतं आणि मग ते म्हणतात पण उलट 7:30 काय वाटोळं केलं, उलट 7:30 आले तर आमचं भलं झालं. ब्राह्मण तो म्हणत होता तुम्हाला 7:30 चालू आहे, उलट 7:30 आमचं भलं झालं. हे 7:30 वगैरे काही एक नसतं, हे ते बोलतात. शनी महाराज तुमच्या चांगल्या कर्माचंही फळ तुम्हाला 7:30 देतात. कसं असतं, आपण एखाद्या गोष्टीच्या शोधात असतो, एखादा शोध लावत असतो, एखादा आपला प्रोजेक्ट असतो, एखादी बऱ्याच वर्षाचे आपण एखाद्याच कामाला एकदम असं फोकस करून करत असतो पण ते होत नसतं, त्याला यश हे आपल्याला 7:30 मिळतं. आणखी एक सांगते तुम्हाला 7:30 गंमत. 7:30 इतकी क्विक रिझल्ट मिळत असतात ना, एक तर पटापट फायली ओपन होत असतात, पटापट रिझल्ट लागत असतो आपला, की याने हे कर्म केले त्याला ही शिक्षा देऊन टाका, त्याला ती शिक्षा भोगायलाच लावा असं सांगितलं जात असतं. त्याच ठिकाणी आपलं चांगलं, आपण समजत 7:30 काळ असं चाललेला असतो का त्या काळामध्ये आपण एवढं जरी चांगलं कर्म केलं ना त्याचं सुद्धा फळ लगेच इन्स्टंट दिलं जातं. म्हणजे हे पहा, कोय पेरली तर ते झाड कधी मोठं होणार, त्याला आंबे कधी लागणार, हो की नाही. पण 7:30 तसं नसतं. इकडं असं कोय पेरली, इकडे लगेच असा आंबा, म्हणजे लगेच फळ मिळतं. म्हणून 7:30 जास्तीत जास्त सतकर्म करावी, जास्तीत जास्त चांगले कर्म करावे, पटापट रिझल्ट मिळत असतात. सपोज कोणा संग आपली दुश्मनी, आपल्याला 7:30 चालू आहे, पटकन त्या व्यक्ती संग गोड होऊन घ्या, लगेचच रिझल्ट येतो, लवकरात लवकर गोडवा तयार होतो. तुम्ही माघार घेतात त्यावेळेस, राग कंट्रोल करता त्यावेळेस, माफ करता त्यावेळेस, पटकन त्या गोष्टीला रिझल्ट येतो, लवकर तो गोडवा तयार होतो. कोणतंही चांगलं कर्म करा मग त्यावेळेस तुम्ही, एखाद्याला इज्जत देणं असन, रिस्पेक्ट देणं असन, एखाद्याची मदत करणं असन, एखादं देवदेव करणं असन, त्या सगळ्या गोष्टींचे इन्स्टंट रिझल्ट 7:30 मिळतात. कारण महाराजांना फक्त त्यावेळेस, शनी महाराजांना पटापट फाईल क्लिअर करायची असते, पटापट कर्मांचे रिझल्ट द्यायचे असतात. चांगले पण लगेच पटापटा खाऊ घातले जातात, वाईटही पटापटा खाऊ घातले जातात, सगळी फळं त्यावेळेस खाऊ घातली जातात. अशी असते ही 7:30. आता हे पहा, आपलं विज्ञान सुद्धा सांगतं शनी ग्रह हा अतिशय स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे, अतिशय हळूहळू चालतो. शनी ग्रह सगळ्यात हळू चालणारा ग्रह. तुम्हाला माहिती तो हळूहळू का चालतो? आपल्या वैदिक भाषेमध्ये कसं सांगितलं जातं ते, शनी ग्रह हा लंगडा आहे, तो खूप हळूहळू चालतो. शनी ग्रह हा वृद्ध आहे म्हणून हळूहळू चालतो. म्हणून ज्यावेळेस आपल्याला 7:30 येते ना, तो जो संकटाचा काळ चाललेला असतो ना, तो पटकन काही संपत नाही.
कारण तो आलाय हळूहळू, जाणारही हळूहळू. म्हणून जेव्हा 7:30 येते ना, कधी तो काळ संपला असं होऊन गेलेला असतं, पण तो काळ काही संपायचं नाव घेत नाही. कारण तो लंगडा आहे, तो वृद्ध आहे. तो कसं असतो माहिती का, आपण म्हणतो ना का यानं पाप कर्म केलं, ह्याचं काय देवाने वाटोळं केलं, हा इतका वाईट वागतोय तरी सुद्धा ह्याचं इतकं चांगलं कसं. पण त्यावेळेस शनी महाराज काय म्हणत असतं माहिती, पळू द्या, चालू द्या त्याला, जाऊ द्या त्याला, तो कुठं जाणार आहे, मी हळूहळू हळूहळू त्याच्या राशीला एक दिवस जातोच. आणि ज्या दिवशी मी त्याच्या राशीला जाऊन बसन, त्याच्या पुढं जाऊन बसल, त्याला मी धरल, त्या दिवशी माझ्या तावडीतून त्याला कोणीही सोडवू शकणार नाही. मग त्यावेळेस आपल्याला तो वाट बघायची असते, त्याचा काळ येऊ द्यायचा असतो, त्याच्यावर 7:30 येऊ द्यायची असते. ज्यावेळेस त्याच्यावर 7:30 येते ना, त्याचे सगळे कुकर्म त्यावेळेस काढले जातात. त्याला त्यावेळेस सजा मिळते, एक खट्टी सगळ्या कर्मांची शिक्षा त्याला तिथं मिळते. तो शेजाऱ्यांशी काय वागलाय, तो घरातल्यांशी काय वागलाय, प्रत्येक नात्यांशी काय वागलाय, तो ऑफिसमध्ये काय वागलाय, सगळ्या कर्म त्यावेळेस निघतात. त्यानं काय चोरी केली, त्यानं काय गुन्हा केला, शनी महाराज म्हणतात मी हळूहळू हळूहळू पोहोचतो त्याच्यापर्यंत, आणि पोहोचल्यानंतर त्याचा हिशोब बरोबर करतो, मी काही तेव्हा लवकर हलणार नाही, असं शनी महाराज म्हणतात. देवाचंही त्यावेळेस शनी महाराज काही ऐकत नाही, कुठल्याही देवाचा वशिला तिथं चालत नाही. मग त्यावेळेस त्याला त्याच्या कर्माची शिक्षा भेटते. तो काळ येऊ द्यावा लागतो. आपला पण येतो 7:30 आल्यानंतर, आपले कर्म निघते तेव्हा दुसऱ्याकडे नका लई बोट करू. निंदा नालस्ती पण आवडत नाही बरं शनी महाराजांना, अजिबात नाही. शनी महाराजांना सगळ्यात जास्त आवडतं ते दुसऱ्याला रिस्पेक्ट देणं, आपल्यापेक्षा खालच्या वर्गाला रिस्पेक्ट देऊन वागवणं, वृद्धांची सेवा करणं, हे शनी महाराजांना खऱ्या अर्थाने आवडतं. घाम गाळणं आवडतं, एक्सरसाइज करणं आवडतं. अनहेल्दी काही खात असेल ना, त्या 7:30च्या काळामध्ये सोडून द्या, हेल्दी खायला चालू करा. लवकर बॉडीवरती त्याचा इफेक्ट होतो, कारण 7:30 मध्ये पटकन रिझल्ट्स मिळतात. घाम तर तसंही आवडतोच शनी महाराजांना, तसंही शनी प्रसन्न राहतो. चांगली वळणं लावून घ्यायचं, सत्य बोलायचं वगैरे, चांगलं जेवढं करता येईल तेवढं करा. आणखी एक मजेशीर गंमत सांगते. आपल्या भारत देशामध्ये 111, 111 ह्या नंबर्सला चांगलं म्हटलं जातं, का आता हा सूर्याचा नंबर आहे, आणि सूर्याचा नंबर घेतला म्हणजे काय, मनासारखं वागता येईल, राजासारखं वागता येईल, सगळी आपली चलती असेल, या हिशोबाने भारतीय लोक नंबर 1ला चांगलं म्हणतात. पण चायना सारख्या देशामध्ये नंबर 8 नंबरला चांगलं म्हणतात. 8 नंबर हा शनीचा नंबर आहे. 8 नंबर म्हणजे कष्ट, दुःख, संघर्ष, त्याला 8 नंबर म्हणतात. आणि चायनामध्ये यालाच चांगलं म्हणतात. असं का? कारण चायनाच्या लोकांचं म्हणणं असं आहे, संघर्षातून, संकटातून, दुःखातून माणूस शहाणा होतो, आणखी माणूस म्हणून चांगला नावारूपाला येतो, त्याला आणखी चांगली बुद्धी सुचते, त्याच्या हातून चांगलं भव्य दिव्य असं काहीतरी कार्य घडतं. जसं गांधीजींना कानाखाली मारलं तर मग गांधीजींनी अख्खे इंग्रजच पळवून लावले, काहीतरी देदीप्यमान करून दाखवलं ना. एखादा असतो बघा, त्याला गरिबीवरून खूप हिणवलं जातं, तो असं काहीतरी करून दाखवतो का खूपच पैसा कमवून दाखवतो. ह्या सगळ्या घटना, अशा पद्धतीच्या घटना ह्या 7:30 घडतात. 7:30च्या त्या त्रासातून, जेव्हा संघर्षातून माणूस निघतो ना, तो उलट आणखी पॉवरफुल होऊन निघतो. म्हणून चायनाचे लोक नंबर 8 द्या म्हणतात. त्यांच्या मोबाईल नंबरमध्ये, गाडी नंबरमध्ये, घर नंबरमध्ये वगैरे 8 नंबर उलट आवर्जून घेतात. ते म्हणतात संकट येऊ द्या, त्यातून आणखी आम्ही काहीतरी भारी बनवून निघू. ते संघर्षाला तयार आहे. म्हणून चायनामध्ये 8 नंबरला चांगलं म्हणतात, तर भारत देशामध्ये नंबर 1ला चांगलं म्हणतात. आता शनी महाराज आहेत, ते शनी महाराजांची शिकवण्याची पद्धतच अशी आहे. जीवनाचे धडे शनी महाराज हे कष्टातून, दुःखातून, संकटातूनच देतात. जसं बघा, लहान मुलगा असतो, आपण काय म्हणतो, ते ब्लेड घेऊ नको रे हातामध्ये, तुझ्या बोटाला लागेल, सांगून त्याला समजतं का? प्रेमाची भाषा त्याला समजते का? बिलकुल बी नाही. पण तेच जेव्हा ते ब्लेड त्याला लागतं, रक्त येतं, चांगली आगाग होती, तेव्हा चांगलं आयुष्यभराचा त्याला धडा मिळतो का ब्लेड धरायचं कसंही. मग शनी महाराजांची शिकवण्याची हीच पद्धत आहे. जीवनाचे धडे शनी महाराज संघर्ष करायला लावूनच शिकवतात, मेहनत करायला लावूनच शिकवतात, अपमानित करूनच शिकवतात, खूप रडवूनच शिकवतात. ही शनी महाराजांची पद्धत आहे शिकवण्याची. तेव्हा इथून पुढे 7:30 आली ना, बिलकुल बी घाबरायचं नाही. आपले जर कर्म चांगले असतील तर उलट त्यावेळेस आपल्याला रिझल्ट मिळणार असतो.
आणि जर एखाद्या कर्माची शिक्षा का भोगतोय कळत नसेल तर ती गतजन्माची आहे असं आपण समजून घ्यायचं. तसे शनी महाराज खूप चांगले आहेत, ते आपल्याला सगळ्या गोष्टींची व्यवस्थित जाणीव करून देतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणखी कुठल्या ग्रहाची माहिती हवी असेल, तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा. बाय.